गुंता झाला की हळूहळू संयमाने सोडवावा. मग तो दोऱ्याचा असो किंवा स्वतःच्या मनातल्या विचारांचा. संयम नसला की दोरा तुटतो आणि आपणही. माणसाच्या आयुष्यात फक्त दुःखाला काटे असतात असे नाही, तर सुखाचे काटेही असतात, जे आपल्यावर जाळणाऱ्यांना टोचत असतात. पूल आणि भिंत या दोन्हींच्या बांधकामामध्ये समान गोष्टी वापरल्या जातात. तरीही पूल लोकांना जोडण्याचे काम करतो आणि भिंत लोकांना एकमेकांपासून वेगळे करण्याचे. माणसालाही देवाने समान बनवले आहे, परंतु त्याची वर्तणूक त्याच्या संस्कारांवर अवलंबून असते. माणसांसाठी वेळ काढला की वेळेला माणसं उभी राहतात. गती येण्यासाठी आपले चरण आणि प्रगती होण्यासाठी आपले आचरण खूप महत्त्वाचं आहे. संस्कार म्हणजे स्वतःच्या मनावर ताबा आणि दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव. त्या चुका माफ केल्या जातात ज्या चुकांचा हेतू वाईट नसतो. कोणी नसतं कोणासाठी, सर्व असतं स्वार्थासाठी. माणसाचं मनच मोठं विचित्र आहे. त्याला एकटेपणा नकोसा असतो, पण जास्त गर्दी झाली ना, मग ती माणसांची असो की विचारांची, तो स्वतः एकांताच्या शोधात निघतो. लहानपणी रिकाम्या जागा भरा हा खूप सोपा प्रश्न वाटायचा आणि मोठ्यापणी तो तितकाच अवघड वाटतोय. आयुष्यातल्या काही रिकाम्या झालेल्या जागा या रिकाम्याच राहतात, त्या पुन्हा भरता येत नाहीत. जीवन म्हणजे गुंता, त्यातून आपली सुटका करत जगणे म्हणजे आयुष्य. जिलेबी ही फक्त गोडच नसते, तर ती एक महत्त्वाचा संदेश देते की स्वतःची कितीही गुंतागुंता असू दे, दुसऱ्याला कायम गोडवाच द्यायचा. डोळे झाकल्यानंतर जी व्यक्ती मनात दिसते तीच सर्वात जवळची असते. मन आणि घर किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही, मनात आणि घरात आपलेपणा किती आहे हे महत्त्वाचं असतं. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात, ते म्हणजे लोक काय म्हणतील. विश्वातील कोणतीच गोष्ट आपल्या स्वतःसाठी नसते. समुद्र स्वतः पाणी पित नाही, झाड स्वतः कधी स्वतःचं फळ खात नाही, सूर्य स्वतःसाठी सृष्टीचं पोषण करत नाही, फूल आपल्या स्वतःसाठी सुगंध पसरवत नाही, कारण इतरांसाठी जगणं हेच खरं जीवन आहे. आपल्या हजार चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे हजार लोक लक्ष ठेवून असतात. प्रेम आणि कौतुक योग्य वेळी व्यक्त न केल्यास त्याची किंमत शून्य असते. मीठ आणि साखर योग्य प्रमाणात असेल तरच अन्नाला चव येते. तसंच आयुष्याची चवसुद्धा ज्याने त्याने सांभाळायची असते. हरायचं तर आहेच एक दिवस मृत्यूकडून, तोपर्यंत आयुष्याला जिंकून घ्या. दिसायला सगळंच सुंदर नसतं, कधीकधी डोळेसुद्धा धोका खातात. अपेक्षायुक्त स्वप्नात जगताना कष्ट कमी पडलं की भ्रमनिरास होण्याच्या संधी जास्त संभवतात. ऊन वारा पावसाचा फरक नाही पडत, फरक पडतो तो म्हातारपणी एकटेपणाचा. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कोणाची साथ देत नाही. कोणीही जर विनाकारण आपल्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल, तर आपण फक्त शांत राहायचे, कारण जर जाळायलाच काही नसेल तर पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझून जाते. स्वभाव मनापर्यंत पोहोचला तरच आपुलकीचं नातं निर्माण होतं, नाहीतर ती फक्त ओळखच ठरते. मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा वाटणार नाही. जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर आहे. साठवली जाते ती दौलत, जपली जातात ती आपली माणसं. प्रत्येक नात्यात फक्त
वर्तन प्रामाणिकता आणि जिव्हाळा असावा लागतो. कंटाळा त्याच नात्याचा येतो जे नाते स्वार्थापोटी जोडलेले असते. न डगमगता पुन्हा नव्याने सुरुवात करायला हवी, कारण ही नवी सुरुवात शून्यापासून नसते तर अनुभवापासून पुढेच असते. स्वतःच्या आयुष्यात रंग भरायचे असतील तर दुसऱ्यांचे रंग ओळखता आले पाहिजेत. रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात, परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो. नशीबवान तर सर्वच असतात, नशिबाला बदलणारा एखादाच असतो. जिंकणारे बरेच असतात, पण हरून जिंकणारा एखादाच असतो. काही माणसं मैत्रीने खांद्यावर हात टाकतात, दुःखातही कायम साथ देतात. काही माणसं गजबजलेल्या शहरासारखे असतात, गरज पडली तरच आपला विचार करतात. बाकीच्या वेळी ते सगळी नाती विसरतात. मात्र काही माणसं पिंपळाच्या पानासारखे असतात, जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवतात. स्वप्न बघणं आणि त्यात रमून जाणं हे तेवढ्यापुरतं मर्यादित असतं, पण आपण बघितलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकार करणं ही आपली जबाबदारी असते. चुका होत जातील, सुधारत जा, वाटा सापडत जातील, शोधत जा. माणसं बदलत जातील, स्वीकारित जा. परिस्थिती शिकवत जाईल, शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, क्षण जपत जा. विश्वास तोडून अनेक जण जातील, स्वतःला सावरत जा. प्रसंग परीक्षा घेत जाईल, क्षमता दाखवत जा.